अर्थानं आपले मित्र किशोर गोरे आणि आपल्या वहिनी कविता गोरे जे मतदानातून इलेक्शन लढून निवडून आल्या त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आणि आपले मित्र राजू खरमटे यांचा खऱ्या अर्थानं सन्मान करायचा होता म्हणून एक मागच्या हप्त्यापासून चंदनला फोन केला की बाबा जर किशोर असता तर आपण त्याचा सन्मान केलाच असता. आता त्याच्याऐवजी आपल्या वहिनी आहेत म्हणून त्यांचा एक सन्मान आपण करायचा कार्यक्रम करायचा 100%. मग राजूला फोन केला, म्हणजे तुमचं शेड्यूल कसं आहे नेमकं. आता यांना सारखं फोन करणं पण योग्य नाही. मग राजूला फोन करायचा, बाबा तुमचं शेड्यूल कसं आहे आम्हाला सांगा, त्याच्या हिशोबाने आम्ही प्लॅनिंग करतो. मग चंदनला सांगितलं तसं चंदनने सांगितलं करू आपण तो कार्यक्रम. आणि राजूने किंवा चंदनने मॅडमने सुद्धा चांगलं सहकार्य केलं या कार्यक्रमासाठी. आणि आपली जी 10वीची 1992ची जी बॅच आहे ती एकत्र आणण्याचं काम एक छोटंसं झालं. खऱ्या अर्थानं किशोर असताना एक उदाहरण सांगतो तुम्हाला, आपली माणसं का असावी तिथं. माझा मुलगा नवीन, बऱ्याच जणांना आता डॉक्टरांना तर माहितीच असतो, सरपंचांना माहिती असेल, राजू सरांना पण माहिती. ज्यावेळेस कोरोनाच्या आधी त्याला ॲडमिशन घ्यायचं होतं त्यावेळेस आपल्या सगळ्यांना माहिती होतं काही लोक 7ला येऊन तिथं बसायची लाईनला की ते फॉर्म घ्यायचे आणि मग ते ॲडमिशन भेटायचं. त्यावेळेस मी किशोरला फोन केला, अरे म्हणलं किशोर असं आहे माझ्या मुलाचं ॲडमिशन घ्यायचे तिथं. लोक तर 5ला 6ला 7ला जाऊन बसतात तिथं. अरे म्हणलं झालं तुझ्या मुलाचं ॲडमिशन. अरे म्हणलं अजून पहिल्या शाळेतून दाखला नाही काढलेला मी आणि ॲडमिशन झालं म्हणतो कसं काय. अरे म्हटलं मला फोन आला मग तुझं ॲडमिशन. एवढं त्याच्यासाठी आपली माणसं का असायला पाहिजे तिथं, त्याची खरी गरज दिसून येते आपल्याला. आणि जे आपल्या 10वीच्या 92च्या बॅचच्या मुलांनी आपल्या वर्गमित्रांनी जो आमचा छोटासा सन्मान करण्याचा जो कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी तर सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि विशेष करून राजू शेठ असेल किंवा कविता वहिनी असतील या दोघांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपलं उर्वरित जो हे आहे वाटचाल त्यासाठी मी मनापासून आमच्या बॅचच्या वतीनं माझ्या आगरकर परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो.